गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मदत फाउंडेशन चाकण आपल्याला दररोज ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करायला प्रवृत्त करते. साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर अग्रेसित राहायला मोटिवेट करते. हे ज्ञान गुरु परंपरेने मिळालेलं आहे आणि ह्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा. कशा करता? कारण सगळ्यांचं जीवन सुंदर व्हावं, सगळ्यांच्या जीवनात समृद्धी यावी, शांतता यावी आणि अखंड आनंद सगळ्यांना प्राप्त व्हावा. अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस. विश्व शांतीचं टार्गेट आपल्याला आखायचं असेल तर पहिले आपल्याला स्वतः शांत व्हावं लागेल आणि त्या शांतीची अनुभूती घेऊन या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करून आपल्या आजूबाजूला जी अशांतता आहे, जे दुःख, दारिद्र्य, नैराश्य आहे, त्याला दूर करण्यासाठी आपण हा खारीचा वाटा उचलला पाहिजे. याच्याने आयुष्य अधिक सुंदर होतं, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्या लाकूड तोड्याच्या गोष्टीसारखा. आपली कुऱ्हाड जास्त पाजलेली असेल तर आपण जास्त काम करू शकू, आपण जास्त लाकडं तोडू शकू. आपलं हे दैनंदिन जीवन अधिक सुखी आणि समृद्ध करण्याचा हा मार्ग आहे. काल माझ्या ओपडीत एक 4 महिन्याचं बाळ होतं, आलं होतं 4 महिन्याचं बाळ. आणि 4 महिन्याचं बाळ पूर्ण अलर्ट, पूर्ण ऍक्टिव्ह आणि असं पाय असे सायकल सारखे धडधड 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 चालवत होतं. माझ्या टेबलवर त्याच्या आईने ठेवलं तर धडाधड 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 त्या टेबलला त्याच्या टाचा लागत होत्या. तुम्ही बघितलं असेल 4 महिन्याचं बाळ साधारण असं करताना. येस सर नो? बघितलं ना? ती त्याची ताकद बघून, त्याची आई, त्याचे वडील सगळे हसायला लागलेत की किती हा विनाकारण एनर्जी वाया घालवतोय. आणि त्याच्या आईने काय केलं, त्याच्या पायाच्या टाचेखाली ते मऊ मऊ जे ते असतं ना दुपटं, ते ठेवलं आणि तिचे हात त्या टाचेखाली ठेवलेत. ते तर पाय आदळतच होतं. त्या बाळाला कळत नव्हतं त्याचे पाय आदळले जात आहेत आणि त्याला काय लागतंय, किती लागतंय, त्याच्या पायाला लागू नये म्हणून काळजी कोण घेते? त्याची आई काळजी घेते. हे दृश्य कालचं आहे. पण मी या दृश्यावर विचार केला की हे बाळ ज्यावेळेस 1 वर्षाचं होईल, ज्यावेळेस त्याचे पाय या जमिनीला टच होतील, त्यावेळेस त्याला हळूहळू हळू चालायचं ते शिकेल. आता त्याच्या पायामध्ये किती एनर्जी आहे, पण ती संयमित नाही. विषय लक्षात आला का तुमच्या? जर ऊर्जा संयमित नसेल तर काय होते? इंजुरी. आणि मग त्या इंजुरी पासून बचाव करण्याकरता आईला यावं लागतं. आईला स्वतःचे हात त्याच्या पायाखाली धरावे लागतात. विषय समजला का तुमच्या? आपल्या सगळ्यांमध्ये ती ऊर्जा आहे, आपल्या सगळ्यांमध्ये ती एनर्जी आहे, पण आपण सगळे त्या लहान बाळासारखे आहोत. इकडे तिकडे पाय 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 काय करतोय? झटकतोय. पाय मारतोय, पाय झटकतोय. कोणी हॉटेलमध्ये यशस्वी व्हायचा प्रयत्न करतोय, हॉटेल सोडून मग नोकरी करतोय. याला पाय मारणं म्हणतात, लहान बाळासारखे. तुमच्या विषय लक्षात येतोय का नाही? आर यू एबल टू कोरिलेट? कोणी कशात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतोय, कोणी चांगली नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतोय, कोणी चांगली बायको मिळावी म्हणून प्रयत्न करतोय. ज्याला चांगली बायको मिळालेली आहे तो त्या बायकोचं संरक्षण करण्यामागे बसलेला आहे. याला बाजारात गेली काहीच्याकडे कोणी वाईट नजरेने बघेल हे त्याला टेन्शन. मुलं झालेत तर मुलांना शिक्षण कोणत्या शाळेत द्यावं, जिल्हा परिषद शाळेत द्यावं की पोद्दार सारख्या स्कूलमध्ये टाकावं का तिकडे MIT मध्ये जावं, ट्रॅफिक पासून कसं वाचावं, मुलांना इथं ठेवावं का हॉस्टेलला ठेवावं, याला काय म्हणतात? त्या लहान मुलासारखे पाय मारणं म्हणतात. आणि जर तुमच्या मागे तुमची आई नसेल तर तुमच्या टाचा फुटल्याशिवाय राहणार
नाहीत. आणि इथं तुमची आई म्हणजे अध्यात्माच्या मार्गात तुमची आई म्हणजे तुमचे सद्गुरू. तुमचे सद्गुरू असे त्यांचे हात त्या टाचेखाली ठेवतात आणि पायाला इंजुरी होण्यापासून आपल्याला वाचवतात. हा रोल आहे आपल्या सद्गुरूंचा. आणि म्हणून म्हटलेलं आहे, सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. छोटीशी घटना, पण ह्या घटनेवरून इतकं मोठं ब्रह्मज्ञान प्रकट होऊ शकतं. स्वतःच्या आत्म्यामध्ये रमणं एवढं अवघड नाहीये. अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय, कुठल्या तरी देवाला माना आणि तिथं जाऊन मग दर गुरुवारी पेढे वा किंवा दर सोमवारी तिथं जलाभिषेक करा किंवा अगरबत्ती लावा आणि आरती लावा. नाही 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 नाही. अध्यात्म म्हणजे स्वतःला सत्याला जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं. आणि हे अध्यात्म कुठे बाहेर इकडे तिकडे आहे का? तुम्हाला मी अजून एक उदाहरण देतो. ही जी रूम आहे, या रूम मध्ये आता तुम्हाला काय काय दिसतंय? सोफा आहे, टीपाय आहे, टीव्ही आहे, हा डायनिंग टेबल आहे आणि या बाकीच्या सगळ्या वस्तू आहेत. या वस्तू सगळ्या बाहेर काढून टाकल्यात तर इथं काय शिल्लक राहील? हा, इथं शिल्लक काय राहील? सगळं काढून टाकलं बाहेर, इथं शिल्लक काय राहील? राजू, इथे शिल्लक काय राहील? हा, फ्लॅट खाली राहील. म्हणजे काय राहील? शून्य राहील. म्हणजे काय राहील? अवकाश राहील. अवकाश, आकाश. सब शून्य अशून्य का है पण है. सब शून्य अशून्य का है पण है. वहां ध्यान नादन नादन बिंद, आकाश नहीं वहां काल कहा. सब शून्य अशून्य का है पण है, ईश्वर ही निरंकार जहां. तसंच आपल्या मनातून आपलं घर काढलं, आपलं दार काढलं, आपली नोकरी काढली. जसं या फ्लॅट मधून मी सोफा हे काढलं ना, तसं बायको काढली, पोरं काढले, नातेवाईक काढले, मित्र काढलेत. शिल्लक काय राहील? आणि जो तो शून्य आहे तोच आत्मा. यालाच म्हणतात आत्मदर्शन. यालाच म्हणतात आत्मदर्शन. पण हे काढणं सोपं आहे का? हे काढणं सोपं आहे का? हे सोफा जसा बाहेर काढतो तसा माझ्या बायकोला माझ्या मनातून बाहेर काढू शकतो का मी? माझ्या मुलांना बाहेर काढू शकतो का मी? नाही ना. म्हणून अध्यात्माचा मार्ग अवघड आहे. विषय लक्षात आला का तुमच्या? विषय लक्षात आला? ते इथंच आहे. हे आकाश काय मी बाहेरून आणलं नाहीये. आकाश इथंच आहे, परमात्मा इथंच आहे. पण मनात ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या खाली करायला लागतील. आणि त्या खाली करण्याचा मार्ग म्हणजे चैतन्याचा मार्ग. समर्पण करावं लागेल. काय करावं लागेल? समर्पण. आपण रोज म्हणतो, तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण, क्या लागे है मेरा. तन मन धन जो कुछ है सब तेरा. आणि गुरुपौर्णिमेला मी तुम्हाला सत्य गोष्ट सांगतो. जसं ऑब्झर्वेशन माझं आहे, आपण आपल्या सद्गुरूला, आपल्या इष्ट देवतेला काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे? समर्पण. म्हणजे काय? तन मन धन. तुम्हाला सांगतो, हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आहे. याचं ऑब्झर्वेशन गुरुपौर्णिमेला सगळे साधक बसलेले असतात. मंदिराच्या तिथं माऊली दर्शन देत असतात. गुरुपूजन होतं आणि माऊलींच्या दर्शनाकरता अशी रांग लागलेली असते. कोणी फुलं आणलेले असतात, कोणी पेढे आणलेले असतात, कोणी प्रसाद आणलेला असतो, कोणी पूजेचं ताट वगैरे आणलेलं असतं, कोणी हार आणलेला असतो. आणि आता आपल्याला सद्गुरूने त्याचं सर्वस्व दिलेलं आहे. आणि सद्गुरूंचं भौतिक जीवन, त्यांना काही नोकरी करत नाहीत, जॉब करत नाहीत. त्यांचा उत्पन्नाचा सोर्स म्हणण्यापेक्षा त्यांचं भौतिक जीवन हे पूर्णतः भक्तांनी दिलेल्या देणगीवर अवलंबून असतं. ओके. आणि भक्त काय म्हणतात? तन मन धन जो कुछ है
सब तेरा. ओके. आणि ज्यावेळेस ते रांगेत येतात त्यावेळेस मी बघतो रांगेत काही गरीब लोक असतात, काही श्रीमंत लोक असतात, काही नोकरीवाले असतात, काही जॉबवाले असतात, काही व्यावसायिक असतात. जो तो ज्याच्या त्याच्या भावाप्रमाणे सगळी पूजा अर्चा करतो आणि त्याच्या वॉलेट मधून ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे नोट बाहेर काढतो. विषय लक्षात आला का? जे बिचारे गरीब असतात ते 50 रुपये, 100 रुपये. ओके. जे थोडेसे श्रीमंत असतात ते 500 रुपये. आता 2000ची नोट बंद झालेली आहे. 2000ची नोट बाहेर काढणारा एखादा दुसराच असतो. विषय लक्षात आला की नाही? एका बाजूला सगळे भक्त काय म्हणतात? तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण, क्या लागे है मेरा. पण बर का, जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. मग तुमच्या जवळचं जेवढं आहे तेवढं सगळं देऊन टाकावं का? अरे भौतिक नियमांचं पालन अवश्य करा. काय म्हटलो मी? भौतिक नियमांचं पालन अवश्य करा, पण एकच गुरु आणि एकच ब्रह्मज्ञान सगळ्यांना देतो. पण सगळेच त्याचे शिष्य पूर्णत्वाला पोहोचतात का? पूर्णत्वाला पोहोचतात का? नाही. एका वर्गात जर 100 मुलं असतील आणि 100 मुलांना शिकवणारा एकच मास्तर असेल तर सगळे 100 मुलं 1 नंबर येतात का? टॉपर येतात का? नाही. भाव तसा देव, भाव बळे आकळे, एरवी ना कळे. असाच एक माझ्यासारखा शिष्य होता, जास्त जिज्ञासू, जास्त चिकित्सक. आणि त्याने गुरु केला आणि गुरुचं पहिलं शिक्षण काय? तन मन धन जो कुछ है सब तेरा. आणि त्याने सांगून टाकलं, कबूल केलं की मी सगळं समर्पित करून टाकलेलं आहे. आणि गुरूंनी दिलेला अभ्यास करायला लागला. 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिने झाले, 1 वर्ष होऊन गेला. ही स्लो प्रोसेस असते. जसं एखादं फूल किंवा एखादं झाड हळूहळू उगवतं किंवा फूल उमलतं, तशी ही स्लो प्रोसेस असते. आणि त्यांनी वर्षभर अभ्यास केला आणि गुरुदेवांसमोर तो आला. गुरुदेव, तुम्ही सांगितलेला अभ्यास मी 1 वर्षभर केला. 1 वर्षात तर माणूस पहिलीतून दुसरीत जातो. मग माझ्यात तर काहीच बदल नाही झाला. गुरुदेव म्हटले, अरे हो, तुझ्यात काही बदल नाही झाला, पण तू अभ्यास केला. आणि अभ्यास काय होता? काय नाही, तुम्ही जे शिकवलं होतं तन मन धन जो कुछ है सब तेरा, समर्पणाचा जो विषय होता, मी केलाय म्हणा. मी घर सोडून आलेलो आहे, मी सगळं घरदार सोडून आलेलो आहे, मी सर्व संघ परित्याग केलेला आहे, मी तुमची गुरुसेवा करतोय, वर्ष झालं मला, माझ्यात काहीच बदल दिसत नाहीये. तुला काय वाटतं? तू सगळं समर्पण केलेलं आहे? काहीच ठेवलं नाही ना गुरुदेव, फक्त ही लंगोटी माझ्याजवळ, बस. बाकी सगळं मी सोडून दिलेलं आहे. आणि वर्षभर तुम्ही सांगितलेला अभ्यास करतोय. मग गुरुदेव म्हटले, ती बघ, ती विहीर आहे बघ, ती तिथं विहीर आहे, जा आणि उडी मार. गुरुदेवांनी जशी आज्ञा दिली तसा तो भक्त म्हटला, त्याच्या मनात 100 विचार यायला लागलेत. हा, मी उडी मारू? अरे, उडी मारणे तर मी मरून जाईल. आणि मग गुरु बी ठिकाणावर, शिष्य बी ठिकाणावर. गुरु अशी आज्ञा मला का देतोय? त्याच्या मेंदूमध्ये विचारांचं काहूर माजलं. आणि पुढचे 5 मिनिटं त्याला काही सुचत नव्हतं. गुरुदेवांनी ऑर्डर तर देऊन टाकली, ती बघ, ती विहीर, उडी मार. आणि याच्या मनात गुरुदेवांच्या डोक्यात फरक तर नाही पडलेला. गुरुदेव अशी काय ऑर्डर करायला लागलेत? गुरुदेव तर आपल्या आईसारखे आहेत. मी सर्व त्यांना समर्पण केलेलं आहे आणि खुशाल मला आज्ञा देत आहेत. काय आज्ञा देत आहेत? उडी मारायची, विहिरीत उडी मारायची. आणि मला लागलं म्हणजे, आणि मी मरून गेलो म्हणजे, आणि मग आत्मप्राप्ती पण ठिकाणावरच राहून जाणार आणि गुरुभक्ती पण ठिकाणावरच राहून जाणार. हे 5 मिनिटं तो काहीच ऍक्शन घेत नव्हता. पुढचे 5 मिनिटं तो फक्त विचार करत होता, काय करू. गुरुदेव हसलेत. काय रे, सगळं समर्पण केलं ना तू? तन म्हणजे काय? शरीर. मन म्हणजे काय? जे आता तुझ्या मेंदूमध्ये जे विचार चाललेत ना, करू की नको करू, अशी कशी ऑर्डर दिली? गुरुचं सगळं ठिकाणावर आहे की नाही? गुरु मला नक्की वाचवतील की नाही वाचवतील? खाली पडलो तर मला किती लागेल? मला कोण वर काढेल? हे जे विचार चाललंय ते कुठे चालू आहेत?
मनात. मग मन तुझं कुठे समर्पित झालं? अरे तन, तू फक्त तुझे प्रॉपर्टी अमुक तमुक ते सगळं सोडून आला, पण तन मन धन, तुझ्यातला तू शिल्लक आहे. जोपर्यंत माझ्यातला मी शिल्लक आहे तोपर्यंत तो आणि मी वेगळा आहे. एकदा का माझ्यातला तो मी झाला, काय बोललो? एकदा का माझ्यातला तो मी झाला की तो आणि मी एकच होतो. याला म्हणतात सोहम सिद्धी. तो मीच आहे. आणि ही सोहम सिद्धी प्राप्त करण्यासाठी संपूर्ण समर्पण लागतं. नुसतं बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही. गुरुदेव तन मन धन जो कुछ है सब तेरा, बोलल्याने होत नाही राजा. हे बोलल्याने होत नाही. याच्याकरता साधना सेवा सत्संगाची पराकाष्ठा लागते. साधना सेवा सत्संगाची पराकाष्ठा लागते. एक रूप व्हावं लागतं आपल्या इष्ट देवतेशी, आपल्या सद्गुरुशी. निमकरोली बाबांचं उदाहरण तुम्हाला, निमकरोली बाबा माहितीत ना? तिकडे नैनितालच्या जवळ त्यांचा आश्रम आहे. आपल्याकडे जसे साई बाबा आहेत तसे तिकडे निमकरोली बाबा आहेत. आणि हे निमकरोली बाबा जसे आता बागेश्वर धामवाले त्यांच्या हनुमानाला गुरु मानतात, तसे हे निमकरोली बाबा हनुमंताला गुरु मानायचे. हनुमंताचाच अवतार होते असं लोक म्हणतात, पण त्यांच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट, ते एका ठिकाणी नैनितालच्या एका झाडावर जाऊन चढून बसायचे. झाडावर चढून बसायला त्यांना आवडायचं. आणि खूप जास्त बोलायचे नाहीत, पण त्यांचा भावावरून लक्षात यायचं. त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. तुमच्या लक्षात आलं का? त्यांच्याजवळ काहीच नव्हतं, फक्त एक रग होता, रग पांघरण्यासाठी. त्या रग मधला फोटो तुम्ही अनेक वेळा बघितला असेल. पण त्यांच्या सहवासात जर कोणी गेलं तर त्याला सगळं प्राप्त होऊन जायचं. काय बोललो मी? की त्यांच्या सहवासात गेलं, त्यांच्याजवळ काहीच नसायचं, पण त्यांच्या सहवासात गेलं की ज्याला जे हवं, जो जे वांछील तो ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हा भाव त्यांनी इतका प्रचंड मोठा केलेला होता की त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या इच्छा आणि कामना ऑटोमॅटिक पूर्ण व्हायच्यात. आणि त्यांचा भाव कसा होता? प्रत्यक्ष त्यांना ज्यांनी बघितलं त्यांना असं वाटायचं की हा हनुमानच आहे. आणि एक वेळा ते एका भजनात हनुमंताच्या भक्तीत इतके तल्लीन होऊन गेलेले होते की त्यांचे जे पाय आहेत ना, तळपाय, ते हनुमानाच्या पायासारखे लाल 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 दिसायला लागले होते. आणि तोंड सुद्धा त्यांचं लाल लाल झालं होतं. ही सत्य घटना बघितलेली एका शिष्याने वर्णन केलेलं आहे की तो भाव किती असतं, ते समर्पण किती असतं, ती एकरूपता कशी असते. ही साधनेची अवस्था आपल्या सर्वांना गाठता येणं शक्य आहे सद्गुरूच्या कृपेने. पण याच्यासाठी लागतं तन मन धन जो कुछ है सब तेरा. ही समर्पणाची भावना. ह्या समर्पणात आपली ही भौतिक बुद्धी कार्य करू शकत नाही. भौतिकतेच्या पलीकडचा विषय आहे हा. भौतिकतेच्या पलीकडचा विषय. जो आपला सद्गुरू आहे त्या सद्गुरूला आपण इतके समर्पित होऊन जातो की तो आणि मी एकच होऊन जातो. अशी एकरूपता, असं समर्पण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात यावं या शुभेच्छेसह आजचा हा सत्संग आपण इथं थांबवत आहोत. श्री गुरुदेव दत्त.